आणि प्राण्यांची सुद्धा हे याच्यावरचं सोल्युशन असू शकतं आणि हा विषय राजकारणापासून दूर ठेवला पाहिजे असं मला अगदी ठामपणे वाटतं. अमोल. ठीक. किशोर तिवारी आपल्या बरोबर आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. किशोरजी, ज्या प्रकारे आजचं आंदोलन झालं याच्यातला अनेक मुद्दे आहेत जैन समाजाचे ज्याच्यावर काल सुद्धा आपण चर्चा केलेली होती. मग तो हत्तीचा असेल, मासळी बाजाराचा असेल, मंदिराचा असेल, अनेक मुद्दे आहेत. पण आज ज्या प्रकारे शांतता प्रिय समजला जाणारा आतापर्यंत तशाच प्रकारे इतिहास असलेला हा समाज अचानकपणे रस्त्यावर उतरला, आंदोलन केलं, त्या ठिकाणची ताडपत्री फाडून टाकली आणि त्यानंतर हे आंदोलक बाहेर न आलेले होते, स्थानिकांनी हे केलं नाही, अशा प्रकारे सुद्धा त्याचं स्पष्टीकरण इथल्या स्थानिक जे प्रतिनिधी आहेत त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही या प्रकाराकडे कसे पाहता? हा आस्थेचा आणि कायद्याचा असा संघर्ष आपण पाहता की त्याच्या पलीकडे आणखी काही याच्यामध्ये अंडरकरंट्स तुम्हाला दिसतात? नाही, कसं आहे, मला कबुतरांच्या याच्यावर एकनाथ शिंदे बोलले होते की यांना असं बंद करू नका, यांना तुम्ही दाना पाणी बिलकुल बंद करणे का नाही वगैरे त्यांनी म्हटलं होतं. आणि कबुतरांचा इतिहास फार मोठा आहे. राजे सगळे कबूतर वापरायचे निरोप देण्यासाठी आणि शहराची प्रतिमा कबुतरांमुळे खराब होते. कबूतर, मी तर जगात पाहतो कबुतरांची प्लेसेस आणि सगळं, आणि कबूतर खाना इज व्हेरी रिनाउन्स थिंग. आय फील सो द पॉलिटिक्स अँड दी म्हणजे एज्युकेशन वगैरे जे आहे ते आता सरकारने हाताळलं पाहिजे. पण सरकारमध्ये असं आहे की काही लोक सरकारमध्ये कबूतर राहू नये असे मनस्थितीत आले आहे. आणि काही लोक जे आहेत ते कबुतरांचं संरक्षण करायला आहेत. तर सरकारने निर्माण केलेला प्रश्न आहे, सरकारने हाताळला पाहिजे. रोहितला मी पुष्कळ दिवसापासून बघतो अमोल. निश्चितपणे. पण किशोरजी, तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे? कबूतरखाना इथे राहायला पाहिजे की तिकडून दुसरीकडे हलवला पाहिजे? नाही, कबूतरखान्याची तर ओळख आहे दादरमध्ये. बरं, कबूतरखाना राहायला पाहिजे. आणि ही जी कबुतरासारखी झाली आहेत पक्षातील लोक, ती सुद्धा शिस्तबद्ध केली पाहिजे सरकारने पहिले. म्हणजे तुम्ही पक्ष म्हणून ही ते भूमिका मांडताय की कबूतरखाना राहायला पाहिजे या ठिकाणी, असं तुमची अधिकृत भूमिका तुम्ही मांडताय किशोरजी? अरे, कबूतरखाना दादर की शान आहे भैया. लोक म्हणतो की मी कबूतरखान्यापाशी राहतो म्हणून. आता त्यांची संख्या वाढली आहे, तर त्याच्यामुळे आता हे नवीनच प्रकार सुरू झालेला आहे. तर मला असं वाटते की सरकार म्हणून त्यांनी काही कार्यक्रम आखला असेल तर त्यांनी आखावा. मात्र कबूतर बिचारी रस्त्यावर मेलेली पडली आहे, तर काहीतरी त्याच्यावरही ठीक आहे. मग राजू वाघमारेजी, ज्या प्रकारे जर विरोधक सुद्धा हे म्हणत असतील कबूतरखाना असायला पाहिजे, सत्ताधाऱ्यांचं पण म्हणणं हे असेल, तर मग हा संघर्ष मिटण्यात नेमके अडथळे काय आहेत आणि हे लवकरच दूर होतील असं तुम्हाला गेल्या 12 तासात ज्या काही घटना घडतायत आणि त्याला ज्या प्रकारचे रिस्पॉन्सेस येत आहेत त्याच्यावरून असं वाटतं का की आता ह्याचं सोल्युशन निघू शकेल? मला असं वाटलं की याचे सोल्युशन कोर्टाने दिलेलं आहे. आपण आपल्यामध्ये ज्यावेळी प्रश्न सुटत नाहीत त्यावेळी ते प्रश्न घेऊन संविधानाने दिलेल्या न्याय व्यवस्थेकडे आपण जातो आणि न्याय व्यवस्था जो निर्णय देते तो आपण पाळण्याचा प्रयत्न करतो. नवे प्रयत्न आपण तो केलाच पाहिजे, कारण शेवटी न्याय व्यवस्था सर्वोच्च आहे. आता आपल्यामध्ये हा प्रश्न सुटत नाहीये. काही जणांना वाटतं पाहिजे, काही जणांना वाटतं नको, काही जणांना वाटतं हेल्थ रिलेटेड इश्यू जो आहे तो खूप मोठा आहे. त्याच्यामुळे जर न्यायालयाने निर्णय घेतलाय तर न्यायालयाचा आपण अवमान करू शकत नाही. आपण त्यांना कबुतरांसाठी पर्यायी व्यवस्था करू शकतो, आपण त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यांना देऊ शकतो. पण जर प्रचंड प्रमाणात एकाच ठिकाणी कबुतरांची संख्या वाढली तर त्यांच्या ड्रॉपलेट्सचं प्रमाण वाढणार आणि त्या ड्रॉपलेट्समुळे जे आजार होतात ते होणारच आहेत. ते आपण हवेत त्याला तिथे कानाडोळा करून चालणार नाही. मग त्याच्यासाठी हे बोलण्यात अर्थ नाही की सरकार त्याची काळजी घेईल. आता सरकार काय काळजी घेणार? म्हणजे आपण सगळे, मला असं वाटतं की हा न्यायालयाचा प्रश्न आहे आणि जसं रोहित चंदावरकर यांनी सांगितलं की हा टाउन प्लॅनिंगचा सुद्धा प्रश्न आहे. पुढच्या विषयाकडे आपल्याला जायचंय, मात्र किशोरजी हात वर करतायत. किशोरजी, अगदी थोडक्यात. नाही, हे बघा,
माझे मित्र आहेत रावते साहेब. तर रावते साहेब कबूतरखान्याच्या बाजूलाच राहतात. आणि मी रावते साहेबांना विचारलं तर रावते साहेब म्हणाले की हा प्रकार मला पहिल्यांदाच कळतोय. आणि माझ्या आयुष्यात मी कधी आम्हाला इथं रोगराई झालेली मी पाहिली नाही. तर नाही, किशोरजी तुम्ही एक उदाहरण देतायत. कबूतरखान्यावर राहणारे दुसरे नेते आहेत, मनसेचे संदीप देशपांडे, ते कालच आमच्याकडे म्हणून गेले की माझाही जन्म तिथे गेला आणि किती त्रास होतो हे आम्ही भोगतो. आता बघा हा तर फारच संशोधनाचा विषय झाला की कबुतरांमुळे रोगराई फैलते. सायंटिफिक कारणावर इलाज केला पाहिजे. ठीक आहे. हा जो महत्वाचा मुद्दा आज आपण चर्चेत घेतो आहोत, त्याच्यातला आरोग्याचा प्रश्न आणि न्यायालयीन प्रश्न याच्यावर कोर्टाचा ज्यावेळी अंतिम निकाल येईल आणि त्याच्याकडे आपलं लक्ष राहीलच, आणि शिवाय सरकार याच्यावर काय तोडगा काढतं हे बघणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. मात्र आजच्या आंदोलनाच्या निमित्तानं त्याचे काही अंडरकरंट्स तपासण्याचा आपण प्रयत्न केला. हे सगळे मान्यवर आपल्याबरोबर पुढच्या चर्चेसाठी सुद्धा उपस्थित राहणार आहेत.